कल राहुल गांधी जी ने कास्ट सेंसस को लेकर दोबारा से मांग की है। उन्होंने कहा है कि वो देश की ज़रूरत है। इस पर आप क्या कहते हैं? नहीं, देखिए, हमारे अभी लोकल बॉडी चुनाव है, करीबन 40-45 हज़ार जगह हमारा खाली पड़े। क्यों आए? जब तक आप लोग जब तक कास्ट वाइज सेंसस नहीं करते तब तक आप किस आधार पर रिजर्वेशन के देंगे? का रिजर्वेशन हम पूरी पकड़ के देते हैं कि हर साल में। ओबीसी के बारे में क्या है? ओबीसी के रिजर्वेशन अगर बांटिया आयोग के हिसाब से हम लोगों को रिजर्वेशन मिलता है तो बहुत बड़ा अन्याय होगा। उन्होंने बहुत कम पॉपुलेशन बताया है, तो इसीलिए कास्ट वाइज सेंशन होने की आवश्यकता है। और इस देश के जितना भी ओबीसी क्लास है, ओबीसी वर्ग है, उनको उनके संख्या के हिसाब से उनका वाटा मिलना चाहिए, उनका हिस्सा मिलना चाहिए। ये राहुल जी की मंशा है, भूमिका है। तो ये निश्चित रूप से इस देश के 70%, 65% जो जनता ओबीसी, उसके हित के लिए राहुल गांधी बोल रहे हैं। यही उसका हिंसा हुई थी वहाँ पर जो है सोमनाथ सूर्यवंशी के बारे में, सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात जो न्यायालयाचा आता अहवाल आला, न्यायालयीन चौकशीचा अहवाल आला, हे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा खून पोलिसांनी केला, परंतु सरकार त्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न होता, झालेल्या घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललेला होता। आणि संपूर्ण एव्हिडन्स त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मारल्यानंतर मेडिकलचा जो रिपोर्ट आला, शवविच्छेदनाचा रिपोर्ट जो आला, त्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं की हा खून केला गेला आहे पोलिसांनी। पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला मृत्यू आता स्पष्ट झाला आहे। मला असं वाटतं की यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे। सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं। जो कोणी असेल, पोलीस असू दे, राष्ट्रपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे। आणि एवढी दंगल नव्हती की ते कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्या तरुणाचा जीव घ्यावा अशी परिस्थिती नव्हती, परंतु एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे आणि सरकारने ते पाप केलेलं आहे। त्याची क्षमा, माफी सरकारने मागितली पाहिजे आणि पोलिसांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे। त्यांच्यावर 302चा गुन्हा, जो पोलिसांनी हे कृत्य केलेलं आहे, ही घटना घडवली आहे, त्याचा जीव घेतला आहे, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर, अजितदादांनी त्यांच्या मंत्री ब्रीफिंग झालं, त्याच्यामुळे सभागृहात वेगळी नाही, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफिंग देणाऱ्या, चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन पाहिजे, त्यांच्यावर डी सुरू झाली पाहिजेत। आणि या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाला जो जबाबदार, ज्यांनी ही अत्यंत भयानक अशी मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला, त्याच्यावर 302 झाला पाहिजे, माफी मागितली पाहिजे का सभागृहात? नाही, असं आहे, सरकार म्हणून ब्रीफिंग करण्यावर कारवाई थोडीच पुरेशी आहे। सर, असं म्हणणार नाही की कारण आम्हाला जे ब्रीफिंग दिलं जातं ते अधिकारीच देतात। सर, अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की कुठल्याही प्रकरणात अडकू नका, नाहीतर मुलबत जाईल तुमचं। नाही, बरोबर आहे, जे अलीकडे मंत्र्यांचे जे काय धंदे चालले, मंत्र्यांचे उद्योग जे काही चालले आहे, ते मंत्री आहोत हे विसरून चाललेले आहे। त्यामुळे त्या पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांना वाण करणं होतं, नाही तर बेभान सुटले होते। आता काय सगळेच पाहतो आम्ही, कोणी नागळं फिरतो, कोणी उघडं फिरतो, कोणी काही बोलतो, कोणी कसाही वागतो आणि कसाही वागतो, काही राहिलं नाही। आणि अशामध्ये कोणी कोणाच्या जमिनी बडकावतो, जमिनी खातो, वार दुनियाभरचे सगळे काही चालले इथले। तर त्यामुळे मंत्र्यांनी किमान या राज्याचे तुम्ही ट्रस्टी आहात, तुम्हाला निवडणूक या सरकार म्हणून निवडल्यानंतर तुम्ही सामान्य जनतेचे ट्रस्टी म्हणून काम करतात, त्यामुळे तुम्ही जो वागलं पाहिजे, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे असतात। म्हणून अजितदादांनी त्यांना जर दिले असते तर तेच शपथविधी दिला, दुसऱ्याच दिवशी दिला असतं तर आता हे प्रसंग घडले नसते। सर, विधान भवनामध्ये जे ग्रंथालय आहे, तिथली जी काही ग्रंथसंपदा आहे ती अशी बाहेर जो काही स्पेस मिळते, एकीकडे मंत्र्यांची दालनं चकाचक, जे ग्रंथालय तिथली पुस्तकं अडगळीत। आता पुस्तकं, जुनी पुस्तकं जे आहे, त्या पुस्तकं खरं म्हणजे ज्या विचाराची पुस्तकं आहेत, ज्यांनी लिहिली ती पुस्तकं
हे पुरोगामी राज्य हे कसं राहील आणि सर्व धर्म सर्व जाती पंथाचा कसा सन्मान राहील ह्या विचाराची ती पुस्तकं आहेत की तो जुना इतिहास पाहताना या राज्य स्वातंत्र्यानंतर जे फाळणी झाल्यानंतर जे काही गुण्यागोविंदानं राहत होता, जी दुरी आणि दरी निर्माण करण्याचं काम इंग्रजांनी केलं, त्यानंतर मात्र अनेकांनी सगळा धर्म समाज एकत्र राहावा यासाठी काही पुस्तकं लिहिली. दुसरी गोष्ट अशी की विधानसभेमध्ये झालेल्या कामकाजाचं अनेकांची फार उत्तम भाषणं झाली राज्याच्या हितासाठी, तरुणांच्या हितासाठी, महिलांच्या हितासाठी आणि एकूण राज्य कसं चालावं, सरकारवर टीका करताना आणि सरकार म्हणून भूमिका बजावताना ती कशी, यावर फार अभ्यासपूर्ण भाषणं अनेक मान्यवरांची झाली आणि त्यांचा तो रेकॉर्ड आहे, त्यांचा तो ते एक संचय आहे किंवा एक पुंजी आहे असं मी मानतो. आता त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर वाचन संस्कृतीच आता संपली आहे. वाचनाचा तरुणांना आता नवीन पिढीला जायला नाही. ते युनिव्हर्सिटीचे मेंबर झाले, ते शिक्षण ते आता ओरिजिनल विद्यापीठाचे ते राहिले नाहीत सदस्य किंवा विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले नाही, तर व्हॉट्सअप विद्यापीठाचे ते विद्यार्थी झाले आहेत. त्यामुळं वाचन संस्कृती आता संपली आहे आणि अशामुळे त्यांना अडगळीत ठेवण्यापेक्षा ते जपण्याची आवश्यकता आहे. त्याचे रेफरन्सेस नक्कीच महाराष्ट्राच्या भल्यासाठी उपयोगी पडू शकतात, म्हणून ते अडगळीत ठेवण्यापेक्षा त्यांचं संगोपन आणि त्याचं ठेवणं गरजेचं आहे. राबवला जाणार आहे त्याच्या बाबतीत संभ्रम आहे, शिक्षकांचं प्रशिक्षण नाहीये. मी तेच आत्ता बोललो, मी तेच बोललो आत्ता. मी सांगत असताना की CBSE पॅटर्न लागू करणं स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या योग्य आहे, कारण आत्ताची जे काही स्पर्धा चालली आहे, रिक्षावाल्यांचा मुलगा शहरात राहत असेल तर CBSEच्या शाळेमध्ये जातो. आपलाही मुलगा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, कामगारांचा मुलगा ग्रामीण भागातील सुद्धा CBSE झाला पाहिजे, कारण उद्याला त्याला नोकरीसाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणं, त्याला उच्च शिक्षण मिळणं हे अनिवार्यच आहे. परंतु ही घोषणा करत असताना त्या ठिकाणी त्या व्यवस्था पहिले करून करायला पाहिजेत. इथे तर 10वीच्या इंग्रजीच्या आपला 10वीची शिकवणाऱ्या शिक्षकाला एक लाईन इंग्रजीची बोलता येत नसेल तर तुम्ही CBSEसाठी जे प्रशिक्षित टीचर पाहिजेत, शिक्षक पाहिजेत, ते पहिले ट्रेन करायला, त्या दर्जाचे टीचर पहिले रिक्रूट करा, भरती करा आणि त्याबरोबर तिकडे सगळ्या व्यवस्था करा. डिजिटलची व्यवस्था पाहिजे, तिकडे डिजिटल स्कूल झाले पाहिजे, तिकडे इंटरनेटची व्यवस्था असली पाहिजे. CBSE म्हणजे त्याला रेफरन्सेस लागतात, ई-लर्निंग लागतं, कॉम्प्युटरची व्यवस्था लागते. या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आम्ही सुरू करतो म्हणणं म्हणजेच पुन्हा अशी आज जे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट स्थिती होईल. तो कुठेच टिकणार नाही, एकना धड भाराभर चिंध्या होतील. त्यामुळं हे सगळी व्यवस्था करून जर सरकार पुढे जात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. असेल कदाचित, परंतु एक उद्देश येतो की 1 कोटी की 3 कोटी काहीतरी मागणी झाली. ते 3 कोटी मागण्यासारखं प्रकरण काय आहे नेमका? 3 आमचं समजू शकतो, पण 3 कोटीचं प्रकरण आहे. नेमकं प्रकरण काय, कशामुळे 3 कोटी मागितली आणि कशामुळे याने 1 कोटी देण्याचं हे केलं आणि कशामुळे ती ब्लॅकमेल करत होती. तो कुछ तो दाल में काला होगा या दाल ही काली होंगी. दाल में काला होगा किंवा अख्खी डाळच काळी असेल, काहीतरी गडबड आहे म्हणूनच हे केलेलं आहे. आणि सत्ता आहेच, सत्तेचा उपयोग पाहिजे त्या पद्धतीनं करता येतो.